कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करा आणि अत्यंत किरकोळ दंड भरून निर्धास्त व्हा. बीएमसीतल्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठीची ही खुली ऑफर आहे. तुम्हाला खोटं वाटेल, पण गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेतले अधिकारी याच ऑफरचा फायदा घेत खुलेआम भ्रष्टाचार करतायत. पाहूयात एक रिपोर्ट. ठाण्यातल्या जितेंद्र आव्हाडांच्या संघर्ष दहीहंडीचा काला थांबल्याबद्दल परिसरातल्या नागरिकांना आनंद झालाय. इतका की त्यांनी चक्क एकत्र येऊन हा निर्णय साजरा केला. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा हा सामूहिक धिंगाणा कायमचा बंद व्हावा अशी भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वंदनाजी, याविषयीच विचारायचं आहे. एखाद्या सणाचं बदललेल्या स्वरूपामुळे लोकांना तो सण किती जाचक आणि त्रासदायक ठरत होता हे ठाण्यातल्या रहिवाशांच्या सगळ्या प्रतिक्रियांवरून जाणवतं. काय वाटतं की हे बदललेलं स्वरूप किती जाचक असतं आणि त्याचा जो त्रास असतो तो कधी तुम्हालाही झाला आहे का? काय सांगाल, तुमचं काय याबद्दल मत? मी सांगू, ठाण्यातल्या या दहीहंडीचा मला त्रास झालाय, कारण आम्ही ठाण्यातल्या प्रयोगाला जाताना मी एकदा 1.5 तास नुसती गाडीत बसून होते आणि काहीच झाले ना समोरचं. बरं, किती वेळा ती दहीहंडीतले लोक सगळे पडत होते खाली, मुलं, गोंधळ, हलायला जागा नव्हती. शेवटी मी गाडी कुठेतरी पार्क केली आणि या गर्दीतून वाट काढत तुला सांगते 1.5 तास त्या दिवशी प्रयोग सुरू व्हायला उशीर झाला. जे आले होते तिकीट काढून ह्या गोंधळापासून वेगळे, ते त्यांचाही वेळ गेला. पण मला असं वाटतं की या नागरिकांनी आता अतिशय उत्कृष्ट सांगितलं की सणातला धार्मिकता वगैरे सगळी बाजूला झाली आणि इव्हेंट व्हायला लागला. आणि प्रत्येक इव्हेंट हा पाण्याची नासाडी, पैशाची नासाडी, लोकांना अनेक अडचणींना तोंड देत ह्या इव्हेंट सहन करायला लागतात. नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन सगळंच इतकं वाढलेलं आहे या इव्हेंट्समुळे की त्यातली धार्मिकता तर सगळी बाजूलाच झाली. आणि प्रत्येकाचा आपला प्रचार करण्यासाठी याचा उपयोग करतात. आनंदासाठी साजरा होण्याऐवजी त्याच्यातून त्रासच लोकांना अधिक मिळायला लागतो. बरोबर आहे. आपण आता पुढच्या बातम्यांकडेही वळू. नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला जातोय. प्रशासनाची ग्रीन कुंभची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी स्त्री शक्ती महिला बचत गटानं पुढाकार घेतलाय. बघा. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्याबरोबर आलेल्या आहेत त्या म्हणजे अभिनेत्री आणि आता निर्मात्या वंदना गुप्ते. आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूया. त्यांनी बातम्या तर आपल्यापर्यंत आणलेल्याच आहेत, पण आणखीन काही खासियत आहेत त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. वंदनाजी, सर्वात प्रथम म्हणजे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं का ठरवलं? खूप वर्ष काहीतरी क्रिएटिव्ह, आणखी वेगळं काहीतरी करावं, कारण बरीच वर्ष काम केलं, ऍक्टिंग केली, थोडंसं डिरेक्शन मध्ये लुडबुड करतच होते. सिनेमा केला, नाटक केलं, टीव्ही केलं, माध्यम सगळी केली. पण सिनेमा प्रोडक्शन, घर पावे बांधून म्हणतात ना, तसं आपणही प्रोडक्शन करून बघूया काय त्याच्या अडचणी येतात, कसं मजा येते, ही सगळी अनुभवण्याची जी गोष्ट आहे ते तेवढ्यासाठी निर्मिती करण्याचं ठरवलं. आणि या निर्मिती संस्थेचं किंवा प्रोडक्शन हाऊसचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे, सिस्टर कन्सर्न एंटरटेनमेंट. का असं नाव? आम्ही 4 बहिणी आणि 4 बहिणींनी एकत्र येऊन सिस्टर कन्सर्न ही संस्था स्थापन केली आणि त्यातली पहिली निर्मिती म्हणजे हा पहिला मराठी सिनेमा. आणि खूप मजा आली. मग या मराठी सिनेमाविषयी काय सांगाल, जी तुमची स्वतःची निर्मिती आहे? माझी स्वतःची निर्मिती फॅमिली कट्टा, आता सध्या त्याचं नाव ठेवलेलं आहे. कदाचित बदलण्याची पण शक्यता आहे पुढे जेव्हा रिलीज होईल तेव्हा. पण कुटुंबातल्या काही म्हणजे जी मूल्य आहेत ती आता त्यांचा ऱ्हास होत चालला आहे. सोशल कम्युनिकेशनमुळे स्पर्श, भावना यांचा कुठेतरी लोप होत चालला आहे आणि फक्त वेबवरती किंवा संदेश किंवा SMS किंवा व्हॉट्सअप याच्या थ्रू एकमेकांशी आपण कनेक्ट करतो. आणि जी माणसांची गरज आहे स्पर्शाची, भावनांची, ती सध्या कुठेतरी लोप पावत चालली. आणि मग ते तुटले पण, फ्रेंडशिप्स वाढत आहेत पण घरातल्या माणसांचं तुटले पण एकमेकांशी झालेलं आहे. त्यामुळे त्याविषयी काहीतरी आपण मांडावं असं वाटलं, म्हणून मी हा फॅमिली कट्टा सिनेमा करायचा. या फॅमिली कट्टामध्ये स्वतःच्या निर्मितीमध्ये अभिनय सुद्धा असणार आहे तर मी आहे दिलीप प्रभावळकर आहे, सई तामणकर आहे, प्रतीक्षा लोणकर आहे, किरण करमरकर आहे, सचिन देशपांडे, सुलेखा तळवळकर, नवीन आलोक राजवाडे, गौरी नारावडे आणि एक छोटीशी मुलगी आहे रुंजी दळवी म्हणून.
पण खूप गोड गोड फिल्म आहे. नक्कीच आम्हाला खूप उत्सुकता आहे, प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे फॅमिली कट्टाविषयी. मात्र त्याचबरोबर सध्या डबल सीट मध्येही तुमची भूमिका बरीच गाजते आहे, त्याविषयी सांगाल? डबल सीट विषयी काय सांगाल? डबल सीट ही त्याच्या टॅगलाईन मध्येच लिहिलंय की स्वप्न बघणाऱ्या आणि जपणाऱ्या माणसांची ही कथा आहे. आणि डबल सीटची खासियत मला अशी वाटते की आता खूप गाजतोय. याचं कारण की प्रत्येक खऱ्या खऱ्या माणसांची सच्ची गोष्ट त्याच रूपाने साधेपणाने त्यांनी सादर केली आहे. आणि त्यातलं साधेपण आणि आपलेपण प्रेक्षकांना खूप भावतंय. म्हणून हा सिनेमा खूप जोरात चाललाय, यशस्वी होतोय. लोक खूप आपलेपणाने बघतायत आणि त्यांना असं वाटतं की अरे आपण काही स्वप्न बाजूला ठेवली ती आता पूर्ण करूया. या निमित्ताने आपलंही त्यांचंही मोरल थोडं बूस्ट होत आहे. प्रत्येकाला एक ऊर्जा मिळते हा सिनेमा बघून, आपली स्वप्न ठेवलेली स्वप्न परत पूर्ण करण्याची. वंदनाजी, जेव्हा प्रेक्षक वंदना गुप्ते यांच्या विचार करतात तेव्हा एक खूप मोठी कारकीर्द त्यांच्या डोळ्यासमोरून जाते. तर ही कारकीर्द यामध्ये, आणि तुम्ही फक्त सिनेमा नाही तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात संचार केलेला आहे, त्यातही जाहिरात क्षेत्रातही आहात. काही जाहिराती अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्याही आहेत. तर तो कसा एक्सपिरियन्स होता? नाटकापासून सुरुवात केली. जवळजवळ गेली 44 वर्ष मी रंगभूमीवर रमले मी. त्यामुळे नाटकाचा अनुभव, प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचा अनुभव, आणि मग नंतर पहिला मी सिरियल्स केल्या आणि मग मी चित्रपटात आले. चित्रपटातला अनुभव खूप वेगळा होता. आता निर्मिती म्हणून जी काम करते तो अनुभव वेगळा आहे. पण प्रत्येकातली खासियत जी होती ती मी त्याचा आनंद घेत आता 44 वर्ष काम करते आणि मला खूप त्यातनं आनंद मिळतोय. आणि लोकांसाठी असं मला असं वाटतं की माझा एक प्रेक्षक वर्ग मी निर्माण केलाय, त्यांना आपण चांगलं देत राहावं म्हणून मी खूप चॉईसेस्ट गोष्टी केल्या. वंदनाजी, एक छोटासा प्रश्न, वेळ फार कमी आहे, मात्र हा प्रश्न विचारावा वाटतं कारण इतक्या सगळ्या तुम्ही वेगळ्या भूमिका केल्यात, पण आज तुम्ही एक वेगळी भूमिका केली आहे ती म्हणजे न्यूज अँकरची. तर हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा होता? याआधी कधी केलाय? न्यूज अँकर म्हणून पहिल्यांदाच आले, पण दूरदर्शन आपण ह्यांना पाहिलं का हा कार्यक्रम करत होते आणि तो कार्यक्रम मी खूप एन्जॉय करायचे. कारण 60 वर्षाचा माणूस हरवलेला असायचा आणि त्याचा 20 वर्षाचा फोटो दाखवायचे आणि मी स्वतः इतकी हसायची तो कार्यक्रम सादर करताना. पण तेवढंच एक केलं. पण हे तुमच्यासारखं मला शक्य नाही हे असं जमणं भरभर बोलणं. पण तरी सुद्धा आय एम शुअर की प्रेक्षकांना तुमची ही भूमिका तितकीच आवडली असणार. आणि त्याचबरोबर तुमची स्वनिर्मिती असलेल्या फॅमिली कट्टाला सुद्धा झी24 तास कडून खूप खूप शुभेच्छा. आलात आमच्याबरोबर, बातम्या शेअर केल्या, इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.